भाजप आणि शिंदे सेनेमध्ये महापौर पदासाठी उभा दावा होता आणि हा दावा असतानाच एकनाथ शिंदेचे जे सुपुत्र आहे श्रीकांत शिंदे त्यांनी हा नवा गेम खेळलाय आणि हा नवा गेम खेळत असताना त्यांनी भाजपला एक मोठा इशारा दिलाय. म्हणजे बघा, मुंबई महापालिकेत कसं पदांचं वाटप करायचं, म्हणजे महापौर पदाचं कसं वाटप करायचं, स्टँडिंग कमिटीचं कसं वाटप करायचं, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत शिंदे सेनेकडून राहुल शेवाळे आणि भाजपकडून अमित साटम यांच्यामध्ये दिल्ली दरबारी सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यांचा एकमेकावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे शिंदेंनी नगरसेवक कशा प्रकारे हॉटेलमध्ये हलवले होते हे तुम्हालाही माहिती आहे. या सगळ्या दबाव तंत्रात शिंदेंना माघार घ्यावी लागते किंवा भाजप त्यांच्या दबावाला बळी पडत नाहीये, अशा बातम्या सध्या सुरू आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये हा नवीन गेम खेळला गेलाय. म्हणजे कल्याण डोंबिवली सारखंच भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवून इतर सगळ्या पक्षांना एकत्रित आणून आम्ही सत्तेत बसू शकतो, हा मेसेज एकनाथ शिंदेंनी आणि श्रीकांत शिंदेंनी भाजपला दिलेला आहे. म्हणजे जी गोष्ट कल्याण डोंबिवलीमध्ये होऊ शकते ती गोष्ट MMR रिजन मधल्या सर्वात मोठ्या महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेत सुद्धा होऊ शकते, असा मेसेज शिंदेंनी या निमित्तानं भाजपला दिलेला आहे.